हे पहा, त्यांनी हा असा जावई शोध लावला. मी ते सभागृहामध्ये नव्हतो, मी बाहेर होतो. नंतर मी पळत गेलो. अध्यक्षांनाही परवानगी मागितली, पण त्यांनी मला परवानगी दिली नाही. त्यांनी असा कयास मांडला की तुकाराम मुंडे साहेबांनी पुण्याला कुठली तरी एक बैठक घेतली होती. त्याच्यात 100-200 चेअरमन लोक होती प्रमुख, आणि त्या बैठकीत कोणत्या तरी मोठ्या पावडर प्लॅन्टचा एक व्यक्ती असं म्हणाला की बाबा सुरेश धसची पत्नी वगैरे, असं त्यांनी सांगितलं. दमबीम, आता दमबीम तर तो काय आमचा धंदा वगैरे नाही आहे दमबीम करण्याचा, आणि माझा असेल पण माझ्या पत्नीचा तर बिलकुल नाही आहे बरं का. तर माझी पत्नी त्या जे त्यांचे संभाव्य तिकडचे जे पावडर प्लॅन्टवाले आहेत त्यांच्याकडे 15 वर्षापासून आमचं दूधच नाही. आमचे जे इथले स्थानिक विरोधक आहेत त्यांचं दूध मात्र त्या प्लॅन्टकडं जातं. मग त्या विरोधी पार्टीचे प्लॅन्टवाले जे आहेत त्यांच्या कदाचित कोणीतरी सौभाग्यवती किंवा कोणी फोन केला असेल आणि ते आमच्यावरती ढकलत आहे. माझ्या तालुका दूध संघाचं दूध हे मी फक्त नेस्ले ज्याचं 3 दिवसाच्या नंतर बाळाला दूध पाजायला सुद्धा पावडर वापरतात, ॲबॉट कंपनीचे नेस्लेच, त्या नेस्लेला माझं दूध जातं. दुसरं जे आहे ते मदर डेअरीला माझं दूध जातं. मदर डेअरीला जी स्टँडर्ड आहे NDDBची देशामध्ये. आम्हाला हे असले पावडर प्लॅन्टवाले जे कोणी आहेत तथाकथित जयंत पाटलांचे प्रेमी कोणी असतील ते तर त्यांना आम्हाला दूध घालायची गरज नाही. आम्ही त्यांना भीक घालीत नाही किंवा आम्ही त्यांना भीक घाला असं म्हणत नाही. आणि जे आता त्यांच्या अवतीभोवती दिसतंय, जे कोणी तथाकथित जे कोणी मोठे डेअरी प्लॅन्टवाले आहेत, माझं मत आहे त्यांनी जर तुकाराम मुंडेंच्या बैठकीत बोलले असतील तर त्यांनी मीडियाच्या समोर येऊन बोलावं की सुरेश धसच्या पत्नीने मला फोन लावला, आणि त्यांनी FIR करावी, माझ्या पत्नीवर करावी. माझी पत्नी किंवा मी या देशामध्येच राहणार आहे, राज्यघटनेप्रमाणे चालणार, आमच्यावर FIR करावी. FIR केल्यावर त्याची चौकशी होईल, चौकशीत तर कळेल ना. आणि मग त्या चौकशीत कपोलकल्पित किंवा हवेमध्ये ढगामध्ये जयंत पाटील कसे बोलले हे सुद्धा उलगडा होईल. आणि ते आम्हाला शिवत बी नाही. कोणतं ते कालवा कालवी सहकारी संस्था जे आहे ना दुधात, कालवा कालवी सहकारी संस्था, जे लोक हे चालवतात हे आम्हाला शिवत पण नाही. 3 लाख लिटर दूध आहे माझ्या सहकारी संस्थेचं. 1000 किंवा 1,500 लिटर 2,000 लिटरच कमी दूध झालं आहे. तुम्ही आजच्या सगळ्या वर्तमानपत्रात बातम्या आहेत, मराठवाड्यातलं 1 लाख लिटर दूध कमी झालं. हे जे जयंत पाटील म्हणतायत ना, कोणत्या पावडर प्लॅन्टवाल्याचे कणव घेऊन बोलतायत ना, त्यांना दूध घालणाऱ्यांचं 10,000 लिटर दूध कमी झालं आहे आमच्या इथलं. मग एकदा होऊन जाऊ द्या ना. महाराष्ट्रातल्या ज्या चिलिंग प्लॅन्टचं दूध कमी झालं असेल त्या सगळ्यांवर FIR दाखल करा. जर माझं कमी झालं असेल, माझं म्हणजे माझ्या सहकारी संस्थेचं कमी झालं असेल तर माझ्यावरती गुन्हा दाखल करा. आणि जयंत पाटील जे बोलत आहेत कणव घेऊन, ज्यांचा कोणाचा मोठा प्लॅन्ट आहे त्यांना आम्ही दमबीम दिला मानतो. मी तर म्हणलं त्यांनी FIR करावी, पण त्यांचं किती दूध कमी झालं. तुकाराम मुंडे या राज्याचे आयुक्त झाल्यापासून जे कारवाया चालू झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर ज्यांचे दूध कमी झाले ते सगळ्यांवरती कायद्याने मानके, अन्न व भेसळ प्रतिबंधक कायदा, मानके काय जे असेल ते त्याप्रमाणे गुन्हे दाखल व्हावे. जयंत पाटलांनी किंवा राजकीय कायम स्वरूपी त्यांना एक फार छंद आहे कोणाच्याही कुठेही डावचायचा. तर मला वाटतं त्यांनी माझ्या नादी लागू नये. मी सोपा डावचायचा माणूस नाही. मी जर उलटा फिरलो तर तुम्हालासुद्धा नीट सोडणार नाही. जयंत पाटलांनी ती तिकडं बघायची, ती दादागिरी त्यांची, ती नौटंकी बोलण्याची, आणि त्याच्यानंतर याच्यात बोलायचं. तुम्हाला जेवढं जमतं ना
देवाने तुम्हाला जेवढं दिलं आहे त्याच्यापेक्षा 1% आमच्या देवाने सुद्धा आपल्याला जास्त दिलेलं आहे. तुम्हाला बाकीचे लोक गप्प बसत असतील, आम्ही गप्प बसणार नाही. तुम्ही आमच्या इथं येऊन डवचण्याचे कामं करताना आम्ही बी तुम्हाला डिवचू, सापडतील ना ते बी. या महाराष्ट्र राज्यामध्ये मागचं मवियाचं जे सरकार होतं त्या सरकारच्या कालावधीमध्ये ज्यांच्या कालावधीमध्ये जिओ टॅगिंगचा GR झाला, त्या जिओ टॅगिंगच्या GRच्या नावाखाली या महाराष्ट्राची किती लूट झाली हे सुद्धा पुढच्या अधिवेशनात पहिल्या दिवशी बघा. हे महालक्ष्मीसारखी कोणाची संस्था आहे, कोणाचं रजिस्ट्रेशन आहे, त्याच्यामध्ये कोणाचा किती वाटा आहे, कोण डायरेक्टर आहेत हे सुद्धा पहिल्या दिवशी कळल. ते म्हणले ना पहिल्या दिवशी हे कळल, तर हे बी पहिल्या दिवशी कळल जयंत पाटलांना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.